नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी काही ना काही योजना राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. परंतु मित्रांनो, ह्या योजना वेगवेगळ्या संकेतस्थळावरती किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये असल्या कारणाने आणि या प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे कागदपत्र लागतात. त्यामुळे अनेक जे काही लाभार्थी असतील किंवा नागरिक असतील ते पुढे येऊन हे अर्ज करत नाहीत. परंतु महाराष्ट्र शासनाने यावरती एक मोठा उपाय सुचवलाय. आता यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याचा एक आयडी जनरेट करायचा आहे. त्याला महा आयडी असे म्हणतात. आणि तुम्हाला जर कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी एकच पोर्टल सुरू केलेलं आहे. त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला फक्त तुमची नोंदणी करायची आणि तुम्हाला हवी असलेली योजना निवडायची. तुम्हाला कुठेही वेगळे कागदपत्र सुद्धा सादर करायची गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तो आयडी तयार करता त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमच्याकडे कागदपत्र आहेत ते सर्व त्या ठिकाणी सादर करायचे आहेत आणि महाराष्ट्रातील कोणत्याही विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी एका क्लिकवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने त्याचा स्वतःचा महा आयडी जनरेट करायचा आहे आणि महा आयडी जनरेट केल्यानंतर त्याला एक आयडी कार्ड सुद्धा येणार आहे. तो आयडी कार्ड जर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक योजनेचा लाभ मिळणार आहे. तब्बल 93 पेक्षा, बघा मी काय म्हणतोय, तब्बल 93 पेक्षा जास्त योजना त्या पोर्टलवरती असणार आहे. त्या आयडीच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे. आणि यासाठी महासारथी ही एक नवीन वेबसाईट, नवीन वेब पोर्टल राज्य सरकारने सुरू केलेला आहे. आणि या वेब पोर्टलवरती नोंदणी करायची कशी, त्याचबरोबर जो महा आयडी जनरेट करायचा आहे, जो आयडी कार्ड जनरेट करायचा आहे, तो महा आयडी कार्ड कशा पद्धतीने नोंदणी करायची किंवा तुम्हाला त्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी कशी केली पाहिजे आणि तेही तुमच्या घरच्या मोबाईलमध्ये. मित्र म्हणतोय, तुमच्या कुटुंबामधील जेवढेही लोक आहेत, जेवढेही नागरिक आहेत, जेवढेही व्यक्ती आहेत, त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी नोंदणी करायची. प्रत्येकाने त्याचा स्वतःचा महा आयडी जनरेट करायचा आहे. म्हणजे 93 पेक्षा जास्त ज्या शासकीय ज्या योजना आहेत त्या शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. आता त्या पोर्टलवरती नोंदणी कशी करायची, अतिशय एक 3 ते 4 मिनिटाची व्हिडिओ आहे. एक छोट्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला ती नोंदणी करता येणार आहे. यासाठी सायबर कॅफे, सीएससी सेंटर, माही सेवा केंद्र येथे जाण्याची गरज नाहीये. 24 तासामध्ये तुमचा जो आयडी जनरेट होतो, तुम्हाला तुमच्या मेलवरती आयडी कार्ड मिळतो. तर ती नोंदणी कशी करायची हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा महा आयडी तयार करणं गरजेचं आहे. हा महा आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला या लिंकवरती यायचं आहे, या पेजवरती यायचं आहे. या पेजची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन नोंदणीसाठी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर थोडासा खाली यायचं आहे आणि हे जे काही लिहिलेलं आहे हे सर्व डिक्लेरेशन मी वाचलेलं आहे, मला मान्य आहे म्हणून OTP म्हणून यावरती क्लिक करायचं आहे. OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सत्यापित करा असा एक ऑप्शन दिसतोय. यावरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट न्यू पेजवरती यायचं आहे. नवीन पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी संमती माहिती म्हणून संपूर्ण काही स्वघोषणापत्र असं दिलेलं आहे. ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. यावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी माहिती आहे ही मला मान्य आहे यावरती क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. याकडे तुमच्या आधार कार्ड रिलेटेड संपूर्ण माहिती समोर दिसेल. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे, किंवा जर तुमचा मोबाईल ID या ठिकाणी वेगळा तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. ईमेल ID तुम्हाला वेगळा टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता. तर सर्व काही डिटेल्स तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरची या ठिकाणी दिसेल. तुमचा ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं राज्य, पत्ता, पिनकोड या सगळ्या गोष्टी. आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी टाकून तुम्हाला जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी लक्ष द्या, तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येतो आणि तुम्ही हा फॉर्म भरताना जो ईमेल ID दिला होता त्या ईमेल ID वरती OTP येतो. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सत्यापित करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि या ठिकाणी बघा, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि महा आयडी निर्मिती प्रक्रिया तुमची सुरू आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी मेसेज येतो. आणि हा महा आयडी तयार करण्यासाठी साधारणतः 24 तास लागणार आहेत अशा पद्धतीचा मेसेज समोर तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्हाला 24 तासामध्ये तुमच्या मेलवरती एक PDF स्वरूपामध्ये तुमचा महा आयडी जनरेट झाल्याचं दिसतं. तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा एक महा आयडी जनरेट झालेला इमेज तुम्हाला मी दाखवतोय. तर अशा पद्धतीने तुमचा महा आयडी तयार होणार आहे. महा आयडी तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या महा आयडीच्या माध्यमातून
तुमच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यायचा यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की अपडेट देणार. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.